तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण मीरा भाईंदर बिग बॅश सीझन 2च्या ऑप्शनसाठी आलेलो आहोत. तर आता आपण आज ऑप्शन प्रक्रिया बघणार आहोत. बघू शकता तुम्ही बालाजी. तर आपण बालाजी हॉल ऑप्शनसाठी बुक केलेला आहे. बघू शकता तुम्ही ऑलमोस्ट बरेचसे लोक आलेले आहेत. हे बघा इथं मॅक्स फ्रेश. तर चला आता आपण मध्ये जाऊया. या साईडला बघू शकता तुम्ही ही ऑर्गनायझरची टी शर्ट आहेत. मला टी शर्ट दिलं नाही बिकॉज मी मॅनेजर राहिलोय. आमची टीम आहे ॲव्हलॉन स्मिथ वॉरियर्स, म्हणून मला टी शर्ट दिली नाही. त्याचा बदला जरूर घेईन मी. तर मित्रांनो तुम्ही हॉल बघू शकता. तर मित्रांनो तुम्ही हॉल बघू शकता आपल्या ऑप्शनसाठी. अजून लोक येणं बाकी आहेत. तर आता आपल्या तयाऱ्या चालू आहेत बघा. सर्वजण आल्या. मला टी शर्ट नाही दिली अजून. बंड्याला बरोबर घेईन. बाबूदान्यांना बघू शकता तुम्ही. हे बघा आमची टीम आलेली आहे ॲव्हलॉन स्मिथ वॉरियर्स. अभिषेक मॅनेजर. माझा फोटो बघू शकता. मनीष पाटील सर काहीतरी बोला आपल्या ब्लॉगमध्ये. बघा मागच्या वर्षी जे ऑप्शन होतं त्यापेक्षा हे ऑप्शन भव्य होणार आहे आणि त्यामुळे सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला आणि संगमालकांना माझ्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. यामध्ये बिग बॅश एका नवीन जल्लोषात आणि उत्साहात पार पडेल 10 डिसेंबर ते 14 डिसेंबर. थँक्यू. चालेल. तर मित्रांनो फायनली मला ऑर्गनायझरचं टी शर्ट दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही. तर आता आपण ऑर्गनायझरमध्ये आलेलो आहोत. या साईडला तुम्ही बघू शकता मॅकमिलन गोविंद यांना बघू शकता आणि आमचे ठाकूर सर यांना देखील बघू शकता. आमची ठाकूर 11 टीम आहे. आमच्या 2 टीम आहेत, एक ॲव्हलॉन स्मिथ आणि ही आपली ठाकूर 11. या साईडला जय श्रीराम आहे. या साईडला रॉयस टनर. ही पण आपलीच खास टीम आहे. विनर्स टीम लास्ट सीझनची विनर टीम आहे. आणि रनरअप टीम नाही जय श्रीराम रनरअप ही टीम आहे. रनरअप टीमचे हे ऐकून होते. या साईडला आपल्या दुसऱ्या टीम आहेत. आपली उत्तमची टीम देखील आहे इथं. उत्तमच्या टीममध्ये मला वाटतं मोठी मीटिंग चालू आहे इथं आता सध्या तरी. यांना सांगतोय की ओके काय सांगता तुम्ही फॉर्म भरला तर तुमचं नशीब. मी नाही भरला बघा. आता हे लोक खूप चांगलं क्रिकेट खेळणार आहेत. आता टीम डिस्कशन चालू आहे इथं. नक्की तुम्ही आज म्हणून जास्त चला आता इथे येतोय. यावर्षी आमच्यासोबत RC11 ही नवी टीम जॉईन झालेली आहे. तर कसं वाटते जॉईन होऊन स्वतः आयोजक आहेत, कसं वाटतं? अच्छा लग रहा है. फर्स्ट टाइम नहीं थे हमको, लगा ही था कि नेक्स्ट टाइम चांस मिलेगा, बट मिला. बहुत अच्छा लगा. आपका भी बहुत बहुत शुक्रिया कि आपने जल्द से जल्द रिप्लाई दिया और अपना अपडेट फिक्स किया. आपको ऑप्शन के लिए बहुत सारे शुक्रिया. आपले आयोजक मुख्य आयोजक नितीन वारे, उमेश दादा. टीममध्ये अजूनही ते रिव्हील झाला नाही. हा लोगो आम्ही लपून ठेवतोय. उमेश कुठल्या टीममध्ये आहेत थोड्या वेळात कळेल. पण उमेश अभ्यास करते आणि भाऊ या कुठल्या संघासाठी खेळतील आणि त्यांच्या संघामध्ये कुठले खेळ खेळणार असतील. धन्यवाद. चला पुढे आता. मॅकमिलनला अभ्यास करण्याची गरज आहे का? मला वाटत नाही अभ्यास करण्याची गरज आहे. पण भाऊया आता मॅकमिलनचा अभ्यास त्यांचा काय बोलतो. आणि अविनाश ठाकूर तर सुद्धा एक चांगले क्रिकेटर आहे, चांगलं खेळत आहे. तर बघूया ठीक आहे. धन्यवाद. तुझ्यासोबत त्याला पण. तर मित्रांनो आता वेलकम ट्रिप सर्व करण्यात येत आहे सर्वांना. आपले खास मित्र 70-70चे कॅमेरामॅन कुशल हे देखील आता आलेले आहेत. बरं आहे ना. मस्त. हॅलो. तर या साईडला जे आपले आयकॉन आहेत त्यांचा फोटोशूट चालू आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम अशी प्रीमियर लीग म्हणजेच
NP स्पोर्ट प्रस्तुत असणारी मीरा भाईंदर बिग बॅश आणि या मीरा भाईंदर बिग बॅशचा खेळाडू लिलाव प्रक्रिया सोहळा काही क्षणातच या ठिकाणी पार पडला जाणार आहे. सर्व खेळाडूंचं, सगळ्या टीम ओनरचं, सगळ्या मान्यवरांचं आम्ही या दुसऱ्या पर्वामध्ये मीरा भाईंदर. भाई काल जेवलेला नाही, बोलतो आज मी म्हणजे पुढे उद्याला चांगला खायला भेटेल म्हणून कमी जेवलेला. कॉमेंटेटर दादा कशात तर बघूया आता टेस्ट करतील कुशल रायनर विशाल नको मानो बघू फीडबॅक बालाजी बँक्वेट हॉल 10 तरी काही मी 20 वाले किती काय 10 तू किती काय 15 20 आईलास का पेल पैसा वसूल जायला आला. बघू शकता आलेले आहेत आपले प्रशांत दादा. येऊन पहिला भेटलेला आहे दादालाच. खूपच मजा येणार आहे. ब्लॉग कंटिन्यू करा लास्टपर्यंत बघा. आपला मीरा भाईंदरचा सेकंड आहे, बाईचा ब्लॉग आहे. आलं काहीकांची इच्छा होती की अजून चांगलं क्रिकेट आपण खेळू शकलो असतो, पण तसं त्यांना मागच्या वर्षी करता आलं नाही. मग जेव्हा आपण एका परिसरामध्ये राहतो आणि जी स्पर्धा प्रत्येक वर्षी येत असते, तर पुन्हा एकदा 365 दिवसानंतर तो योग आलेला आहे. आणि आता पुन्हा एकदा जी प्रोसेस खूप महत्वाची असते, लिलाव प्रक्रिया. लिलाव प्रक्रियेमध्ये आलेल्या सर्व संघमालकांचा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. जो विश्वास संघमालकांनी आमच्यावर दर्शवलेला आहे, जो विश्वास सर्व खेळाडूंनी दर्शवलेला आहे, जो विश्वास आमच्या सर्व ज्याची वाट अगदी मीरा भाईंदर पासून संपूर्ण भारतातील टेनिस क्रिकेटचे चाहते या ठिकाणी पाहत आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. सौदा विद्या आणि संस्कृत कलाचे अधिपती गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन साठी असतो की एका राज्यातील क्रिकेट प्रेमी आपल्या राज्यात येत असताना क्रिकेटसाठी किती प्रेम आहे ते चंदूसर दाखवून देतात. पिछले 3 साल में भारतीय टेनिस क्रिकेट में भारत के अलग अलग राज्यों में जाके जो टीम फाइनल में सबसे ज्यादा फाइनल में जो टीम जाके पहुंची है, उसमें से एक बड़ी टीम MUCC संबलपुर उड़ीसा के रिकिन मोहंती साहब और अंजू अनवी मैम मिस ओडिशा. स्वागत करायचं आहे. मी विनंती करतोय या स्पर्धेचे आयोजक नितीन जिवारे, प्रवीण जिवारे, आपणास निवेदन आहे. फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग मी एंड जो आपने वेलकम किया उसके लिए भी बहुत बहुत धन्यवाद. और सारे टीम को ऑल द बेस्ट. और ऑक्शन बहुत ही अच्छा होने वाला है. ऐसे हम लोग आए थे गेस्ट बन के, बट हमें इतना अच्छा लगा कि हमने अपना टीम भी ले लिया, तो हमारी टीम भी यहाँ पे है. थैंक यू सो मच, आपने इतना सारा सपोर्ट किया और ऐसे ही हमें बुलाते रहना. थैंक यू. ऐसा आहे प्रशांत गरजचा आपण सर्वात मुख्य विचार करणार आहोत. प्रशांत, आपण या विनंतीला मान दिला, आपलं मनपूर्वक स्वागत. किती उपलब्धता या खेळाडूच्या पाहायला मिळणार. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, बेस्ट बॅटर, नुकतीच देवगड यंगस्टर ट्रॉफी, मालिका वीराची मोटरसायकल, नुकतीच दिल्ली सुपर सिरीज बेस्ट बॅटर आणि खऱ्या अर्थाने अर्नाळा गावाचं भूषण प्रशांत घरत यांचा हा विशेष सन्मान या ठिकाणी करतायत. नितीन वारे, प्रवीण वारे सन्मानित करतायत. भारतीय टेनिस क्रिकेटचा स्टार फलंदाज श्रेय 11, टीम ओनर संजोग दादा चव्हाण, टीम मॅनेजर राकेश म्हात्रे आणि त्यांचा आयकॉन प्लेअर आहे मीरा भाईंदरचा गॉडसन किका. गॉडसन किका मीरा भाईंदर मधील एक जबरदस्त असणारं हे नाव आणि त्यांना पण आयकॉन म्हणून या टीम मध्ये पाहाल. श्रेय 11 संजोग चव्हाण साहेबांची टीम या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. दुसरं पर्व गाजवण्यासाठी सज्ज होत आहे श्रेय 11 गॉडसन किकाच्या नेतृत्वामध्ये. म्हात्रे यांच्या माध्यमातून कसा बांधला जातोय. श्रेय 11 ला मीरा भाईंदर बिग बॅश सीझन 2 ऑक्शन प्रोसेस साठी मनपूर्वक शुभेच्छा. कंधारी किंग्स टीम ओनर अर्जुन कंधारी, मीरा भाईंदर आयकॉन यश जाधव. यश जाधव सारखा एक जबरदस्त गोलंदाज ज्याच्या नावाची चर्चा मी पाहिली आहे, अर्जुन कंधारी साहेब. त्याचबरोबर जर पाहिलं तर कंधारी किंग्स टीम सज्ज होताना पाहायला मिळते. या मानाच्या स्पर्धेमध्ये कंधारी किंग खेळताना पाहायला मिळेल. यश जाधव या मीरा भाईंदरच्या एक दर्जेदार खेळाडूच्या निशी खेळतील कंधारी किंग.
सर्व मीरा भाईंदर आयकॉन आहे गणेश जाधव, टीम आहे पाटील पॅकर्स, टीम ओनर अविनाश पाटील, टीम मॅनेजर अनिकेत बागल अर्थात अँडी आणि मीरा भाईंदर आयकॉन गणेश जाधव. पाटील पॅकर खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे दुसऱ्याही पर्वामध्ये. गणेश जाधवच्या खेळाचा एक वेगळाच दर्जा आहे आणि तेच गणेश जाधव आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आज आयकॉन पाटील पॅकर मध्ये. टाळ्या होऊन जाऊ द्या, प्रत्येक संघासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण हे पद सहजासहजी मिळत नाहीये तुम्हाला, ते तुमच्या खेळाच्या माध्यमातून कमवावं लागतं. आणि टीम मॅनेजर वैभव तावरे आणि मीरा भाईंदर आयकॉन अमय आगाशे. अमय आगासेच्या नावाची चर्चा तर सर्व दूरपर्यंत पाहायला मिळते. जबरदस्त परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळतोय. अमूल्य पंचे नायक म्हणून ते असणार आहेत आणि आमिर ताशे साहेबांची ही टीम मात्र वैभवजींच्या मार्गदर्शनाखाली पाहायला मिळणार आहे आणि या दुसरा हंगाम गाजवायला अमूल्य पण सज्ज होते. बिग बॅशचा ब्रँड अँबॅसेडर होता मॅकमिलन गोविंद आणि आता त्यांची एंट्री आपण पाहणार आहोत. पण आता त्यांचा संघ, मागच्या वर्षी त्यांच्या संघाने देखील खूप चांगला खेळ खेळला आणि यावर्षी देखील त्यांची तयारी मला चांगली दिसते. संघ आहे ठाकूर 11, टीम ओनर मिस्टर रवी चव्हाण सर, टीम मॅनेजर अविनाश ठाकूर आणि ब्रँड अँबॅसेडर बिग बॉसचा आणि मीरा भाईंदर आयकॉन ठाकूर 11 चा मॅकमिलन गोविंद. मॅकमिलन गोविंद असे खेळाडू आहेत. मीरा भाईंदरचा ब्रँड म्हणून देखील ओळख आहे आणि अगदी गतवर्षी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी बसून महाराष्ट्रातील कित्येक स्पर्धा ज्या मीरा भाईंदरच्या वंडर बॉयने गाजवल्या, उत्तमचा किंग या टीमचे नक्की त्या संघाचे नेतृत्व करतील रवी चव्हाण आणि अविनाश ठाकूर यांच्या टीमच्या ठाकूर 11. टाळ्या जाऊ द्या या संघासाठी आणि मॅकमिलन गोविंद तसेच अविनाश ठाकूर यांच्यासाठी. आमिर दाफेदारला या ठिकाणी आम्ही पाहतोय. जय श्रीराम या टीम मध्ये नजीबुल्ला ट्रॉफी मानाची टू व्हीलर जिंकणारा, 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा, उमर 11 संघाचं प्रतिनिधित्व करणारा मीरा भाईंदरचा वंडर बॉय, एक जबरदस्त खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ज्याचे संघ मालक आहेत योहान मुंबईकर, कॅजिस्टन मुंबईकर, टीम मॅनेजर आहेत प्रतीक कतवार आणि त्यांचे मीरा भाईंदर आयकॉन आहेत अभिषेक पाटील. गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता अभिषेक यांचा आणि तेच या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अवलॉन स्मिथ वॉरियर्स एक जबरदस्त परफॉर्मन्स करण्यासाठी या पर्वात सज्ज झाली आहे मीरा भाईंदर बिग बॅश मध्ये. जिद्द ही ज्याची ओळख आहे तोच अभिषेक पाटील तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल एव्हलॉन अँड स्मिथ वॉरियर्स या संघामध्ये. मॅनेजर आहे, मॅनेजर सगळं सेट करून मॅनेजर सगळं सेट करून बसलेला आहे. नवीन पाटील प्लीज वेलकम टीम बॉस विक्टोरियस. बॉस विक्टोरियस या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नवीन पाटीलच्या नेतृत्वाखाली ही टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. प्रत्येक संघ हा तेवढाच बलवान आहे आणि तेवढाच जबरदस्त निवडला देखील जाणार आहे, कारण या मीरा भाईंदर मध्ये क्रिकेटची खाण आहे. असा हा मीरा भाईंदर विभाग आणि यातील एक महत्वाची टीम बॉस आहेत, कारण काल एका संघाने बॅकआउट केलंय आणि म्हणूनच आमचा निर्णय तोच होता की राऊंड रिबन मध्ये आम्ही मीरा भाईंदर बिग बॅश 15 संघातच खेळणार होतो. पण बोलतात ना की काम चांगलं असलं आणि ज्याची धारणा योग्य असली, मन साफ असलं तर लगेचच संघ आम्हाला मिळतो. तर जसा आम्हाला कॉल आला की आम्ही आयकॉन खेळू नसल्यामुळे तुमच्या संघात खेळणार नाही आहोत, म्हणजे या स्पर्धेत खेळणार नाही आहोत, तर वेळ पण अशीच होती की ते संघ मालक आमच्या बाजूलाच होते, म्हणजे संपर्कात होते. तर कालची एंट्री झाली एक कॅन्सल आणि व्हेरी सेकंड मिनिट टीम आलेली आहे MUCC संबलपूर ओडिशा. टीम ओनर मिस अन्वी अंजू, विकटजी मोहंती, मॅनेजर तसेच मीरा भाईंदर आयकॉन उमेश वाघ. उमेश वाघला आम्ही मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अगदी सुमित ढेकळे यांच्या बरोबर विनर्स मध्ये देखील खेळताना पाहिलंय आणि MUCC हे नाव नाही तर आता भारतभर एक ब्रँड झालेला आहे. अंजू अन्वी मॅम, रिकेन मोहंती साहेब यांची टीम आहे आणि सन्मान केला जातोय मिस ओरिसा अंजू अन्वी मॅम, रिकेन मोहंती साहेब आणि कॅप्टन असतील, आयकॉन म्हणून असतील उमेश वाघ.
तर एकूण 187 खेळाडू तुम्हाला अनसोल्डमध्ये दिसत असतील. 5 ते 6 खेळाडू ज्यांचे फॉर्म आमच्याकडे सबमिट झाले नाहीत टेक्निकल इश्यूमुळे, ते 5 ते 6 जण तुम्हाला लिस्टच्या शेवटी आम्ही देणार आहोत. नियम व्यवस्थित समजून घ्या. ऐका, टीम ओनर्स, मॅनेजर्स, आयकॉन, रूल्स रेग्युलेशन समजून घ्या. ऑक्शनचे प्रत्येक संघाला 1,00,000 पॉइंट्स दिले जातील. प्रत्येक संघाला 1,00,000 पॉइंट दिले जातील. तुमच्या मोबाईलमध्ये एक गुगल लिंक आहे, ती ओपन केल्यानंतर या ऑप्शन मध्ये किती संघ आहेत, तुम्ही किती खेळाडू निवडलेले आहात, तुमचे किती पॉइंट्स बाकी आहेत, तुम्ही कुठल्या खेळाडूवर किती जास्तीत जास्त बोली लावू शकता, त्या सर्व गोष्टी त्या सॉफ्टवेअरवर आहेत. तुम्हाला ऑप्शन चालू असतेवेळी तुम्हाला त्या मोबाईलवर ते सॉफ्टवेअर ओपन करून बसायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्ही जास्तीत जास्त कुठल्या खेळाडूवर किती बोली लावू शकता. बेस प्राइस आहे 2,000 पॉइंट्स. बेस प्राइस 2,000 पॉइंट्स. त्यानंतर 1,000 पुढे 3,000, 4,000, 10,000 पर्यंत. 10,000 पर्यंत आपण 1,000. तर ज्याने दुसरा फॉर्म भरला होता तो खेळाडू आहे प्रिन्स म्हात्रे. चला प्रिन्स म्हात्रे या, यांची एंट्री फ्री झालेली आहे आणि त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. नितीनजी प्रवीणजी बरे आपण सन्मानित करणार आहोत. प्रिन्सची एंट्री फ्री झालेली आहे. या अनमोलजी या, नितीनजी या, अन्वी मॅम आई भारी वेळा. तर पांडुरंग या, सर्वांनी सर्व सन्मानी पाहुण्यांनी या, कारण हा सन्मान विशेष आहे. बघा, लक फॅक्टर खूप महत्वाचा आहे. तर यांनी दुसरा फॉर्म भरला होता, यांची एंट्री फी फ्री झालेली आहे. चला प्रिन्स म्हात्रे, तुम्हाला शुभेच्छा. समजवतात काय नको. अजून एक गोष्ट, जीटी स्पोर्ट्सच्या वतीने प्लेअर एडिशन बॅट सुद्धा प्रिन्स म्हात्रेला अभिनंदन. थँक्यू जीटी स्पोर्ट्स अँड कॉंग्रॅच्युलेशन. ही अपेक्षा आहे. स्टार्ट होतं. मी आदरणीय पहिला चंद्रशेखर कोणाचं सरांना नक्की विनंती नाव? करतोय की ऑप्शन प्रोसेसची सुरुवात करायची आहे. फर्स्ट ऑप्शन नाव आता कोणाचं ते बघूया. तर बघूया पाहूया कुठला लॉट तो बाहेर निघेल नाव. आणि ते पहिले 30 खेळाडू कोण असतील अच्छा, जे ऑप्शन मध्ये येतील. पहिले 30 कुठलीही एक. चला, धन्यवाद. धन्यवाद. मी पाहुण्यांना बसून घेण्याची विनंती करतोय आणि हा आहे पहिला स्लॉट आणि त्यासाठी आता सर्वांना शुभेच्छा. बेस प्राइस आहे 2,000 पॉइंट्स. 2 नंतर 1 ने वाढेल 10 पर्यंत, त्यानंतर 2 ने पुढे जाणार आहोत. धन्यवाद, थँक्यू. ऑप्शनचे नियम तर कळलेले आहेत, कारण गेल्याही वर्षी आपण ऑप्शन मध्ये सहभागी झाला होता आणि अलीकडे ऑप्शन बेस स्पर्धा होऊ लागल्या कारणाने आपल्याला कशा प्रकारे यामध्ये समाविष्ट व्हायचं आहे बऱ्यापैकी माहिती आहे. आणि माझ्यामध्ये प्रत्येक टेबलवर एक आयकॉन तर बसलाच आहे, त्याच्या जोडीला 1-2 मास्टरमाइंड सुद्धा बसलेले आहेत. म्हणजे कोणते प्लेयर घ्यायचे, कसे घ्यायचे, त्याचं सगळं प्लॅनिंग प्रत्येक टीमचं बऱ्यापैकी झालेलं आहे. म्हणजे 90% टीम तर तुम्ही निवडलेली आहे, 10% तुमच्याकडे येणार नाही येणार त्याच्यावर आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या दुसऱ्या पर्वाच्या ऑप्शनकडे आता आपण वळणार आहोत, ज्या ठिकाणी एक लकी प्लेयर म्हणून पहिल्याच खेळाडू प्रिन्स म्हात्रे आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. राई गावचे असणारे हे दर्जेदार खेळाडू जेम्स बॉन्ड राई या इतिहास घडवणाऱ्या टीमचे सदस्य आहेत प्रिन्स म्हात्रे. प्रिन्स म्हात्रेसाठी कोणी इच्छुक? प्रिन्स म्हात्रे पहिले खेळाडू प्रिन्स म्हात्रे. प्रिन्स म्हात्रे यांच्यासाठी RC11 2,000, RC11 2,000. त्यानंतर जर पाहिलं तर श्रेय 11 3,000, श्रेय 11 3,000, 4,000, RC11 4,000, यस 4,000. त्याचबरोबर रॉयल स्टनर 5,000, रॉयल स्टनर 5,000, रॉयल स्टनर 5,000, श्रेय 11 6,000, 7,000, 7,000, RC11 8,000, रॉयल स्टनर 8,000. बोला प्रिन्स साठी रॉयल स्टनर 8,000, 9,000 श्रेय 11 9,000, 10,000 रॉयल स्टनर, 10,000 रॉयल स्टनर, 10,000 रॉयल स्टनर. बोला 10,000 रॉयल स्टनर प्रिन्स साठी. पहिला खेळाडू उपयुक्त खेळाडू राईचा रॉयल स्टनर 10,000. एक प्रिन्स म्हात्रे यांच्यासाठी रॉयल स्टनर 10,000. 2 मीरा भाईंदर बिग बॅश 12,000, 12,000 श्रेय 11, श्रेय 11 12,000, 12,000 प्रिन्सला मोजायला तयार आहेत. श्रेय 11 महत्वाचे खेळाडू आहेत. 14,000 अर्षद भाई म्हणतात 14,000 आम्ही सुद्धा मोजायला तयार आहे प्रिन्स साठी. 14,000 खेळाडू आहे प्रिन्स म्हात्रे. टीम आहे रॉयल स्टनर. 14,000
14,000 प्रिन्स मात्रे 1, 14,000 प्रिन्स मात्रे 2, 14,000 प्रिन्स मात्रे रॉयल स्टनर 3 सोल्ड. अभिनंदन. पहिलाच खेळाडू प्रिन्स मात्रे जे मात्र रॉयल स्टनर टीम कडे खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. अभिनंदन. मित्रांनो आपला दिसतो तसा आधी सध्या असला ना तरी आमच्याकडे म्हणजे जे मोठे मोठे प्लेयर्स आहेत त्याचे व्हिडिओ हाच बनवतो. आपला टेनिस क्रिकेट 701 0701चा हँडल करतो पेज भाई पेजला इंस्टाग्रामवर फॉलो करा. भाई साहब 54,000 भाई बेस्ट प्राइस भाई 54,000 भाई खतरनाक घ्या. क्या बात है. अशी मजा आली पाहिजे. एक नंबर. मित्रांनो आता जेवण चालू झालं. जेवण चालू झालेलं आहे आता. नेक्स्ट स्लाइड इज स्लाइड नंबर 141 141 141 स्लाइड नंबर 141 प्लेयर इज सॅन्डी अमूल्यचे खेळाडू जे ग्रामीण खेळतात. चल सॅन्डी गेली प्लीज अमूल्य इथे बघू शकता आपल्या राकेश सरांना जेवताना अमूल्य पॉइंट्स सोड सॅन्डी गेली अमूल्य संघामधून अभिनंदन. नेक्स्ट प्लेयर इज स्लाइड नंबर 86 स्लाइड नंबर 86 1, 3, 6 मीरा भाईंदर एक्सप्रेस रायनलीतून ज्याची सगळेच वाट पाहत होते आणि 136 मीरा भाईंदर बिग बॅश एक अनोखी स्पर्धा नितीन जिवारे साहेब प्रवीण जिवारे साहेब यांनी आपल्या भेटीला आणली आहे. आणि पहिल्या पर्वातील अभूतपूर्व यशानंतर दुसरं पर्व आपल्या भेटीला येताना पाहायला मिळत आहे. पारसेकर साहेबांचं देखील आपल्यामध्ये आगमन झालंय. करायला पाहिजे. यस तुम्हाला तो मांडलं. यस रायनलीतून साठी जय श्रीराम 2000 बोला. रायनलीतून साठी आणखी कोणी 3,000ची बोली लागली गेली आहे. ठाकूर 11 3,000 रॉयल स्टनर 4,000 5,000 बोला आणखी कोणी 6,000 7,000 8,000ची बोली लागली. अमूल 11 8,000 पाटील 11 9,000 10,000 ठाकूर 11 12,000ची बोली लागली. अमूल 11 12,000 पाटील 11 14,000 16,000 ठाकूर 11 18,000 अमूल 11 पाटील 11 20,000 22,000 ठाकूर 11 22,000 ठाकूर 11 आणखी रायनलीतून मला असे आठवते शक्ती चषकामध्ये प्रहार चषकामध्ये ज्या वेळेला दिल्ली टीमला मीरा भाईंदरच्या मुलांनी हरवलं होतं तिकडे जबरदस्त कामगिरी या खेळाडूने देखील केली होती. येस 22,000 आणखी कोणी इच्छुक 22,000 ठाकूर टीम आहे. आणि तुम्ही सगळेजण खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे घटक आहात आणि येणारा काळ नक्कीच मीरा भाईंदरचा भविष्य उज्ज्वल असेल आणि त्यामध्ये या स्पर्धेचा मोठा वाटा असेल. सर मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षी उल्लेख केला की सर्व संघटनांनी विदाउट कंप्लेंट आम्हाला जी मदत दिली आहे आम्ही इंटरव्ह्यूज जी बोलतो ती ते देतात आणि खूप चांगल्या पद्धतीने वर्तन करतात. त्यासाठी आम्हाला नवनवीन गोष्टी सुचतात आणि त्याच्यासाठी त्या नवीन गोष्टी आम्ही घेऊन येतो. चला 10 तारखेचा नाव 10 तारीख बुधवार 10 डिसेंबर 2025. चला सर्व चित्र 10 तारखेचा एक एक चिट्ठी. सर आप देख लीजिए सर आप देख लीजिए एक सर्वस्वी कर दीजिए. पहिली मॅच तर हा पहिला सामना असेल. पहिला सामना असेल 10 तारखेचा आणि तो खेळला जाईल रॉयल स्टनर्स वर्सेस कांधारी किंग. रॉयल स्टनर्स वर्सेस कांधारी किंग. पहिला सामना 10 तारीख रॉयल स्टनर्स आणि कांधारी किंग्स. दुसरा सामना 10 तारखेला आणि दुसरा सामना 10 तारखेचा श्रेय 11 विरुद्ध अमूल्य आता पुन्हा एकदा शफल करूया. एक 11 डिसेंबर 2025 गुरुवार केबी फ्रेंड्स 11
वर्सेस जीतू पॅकर. पहिला सामना 11 डिसेंबर 2025 केली फ्रेंड्स वर्सेस जितू बेकर. दुसरा सामना रॉयल वॉरियर्स वर्सेस एल्बर्ट स्मिथ वॉरियर्स. वॉरियर्स आणि रॉयल वॉरियर्स 11 तारखेचा दुसरा सामना. चला आता 12 डिसेंबर पहिला सामना ठाकूर 11 वर्सेस पाटील पॅकर. ठाकूर 11 वर्सेस पाटील पॅकर्स 12 डिसेंबरचा हा पहिला सामना. जय श्रीराम वर्सेस श्री साई समर्थ. 12 डिसेंबर दुसरा सामना. जय श्रीराम वर्सेस श्री समर्थ स्ट्रायकर्स. वर्सेस एमयूसीसी. आरसी 11 वर्सेस एमयूसीसी आणि लीग मधला म्हणजेच पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल. आता आम्ही दोघं दुसरं HWJJG Sports वर्सेस बॉस विक्टोरियन्स. चला सर्वांना वेळापत्रक कळलेलं आहे, वेळापत्रक बसलेलं आहे. इन लोग का एक टीम डालेगा तो भी फाइनल मार के आएगा. Thank you.